या दृष्टीने कर्मविपाक सिद्धांत मानला गेला आणि त्यामुळेच पुनर्जन्माची संकल्पना उदयाला आली. कारण त्याचं मुख्य कारण असे की मनुष्य म्हटला की त्याचं कर्म आलं, नाही का. आपण एकदा जन्माला आल्यानंतर जिवंत राहणं, श्वासोश्वास घेणं हे सुद्धा कर्मच समजलं जातं. त्यामुळे मनुष्य कर्मांनी बांधला जातो. कर्म ही अपरिहार्य आहेत आणि ती कुणालाही सुटलेली नाहीत. त्या कर्मांपासून कुणाची सुटका झालेली नाही. मग या अपरिहार्य कर्मांचं पुढे काय घडतं तर कर्म केलं रे केलं की त्याचं फळ हे मागे जाऊन पडतं. कधीकधी ते आत्ताच आपण उपभोगू शकतो किंवा कधीकधी त्याची फळं पाठीमागे म्हणजे संचितामध्ये ती जाऊन पडतात. मग